मी तर म्हणते की आता 5 घरामध्ये 2 मनोरुग्ण संख्या वाढत चाललेली आहे. याच्यावर समुपदेशन होणं फार गरजेचं आहे आणि याच्यासाठी समाजाने पावलं उचलणं गरजेचं आहे. प्रत्येक घराने आपल्या घरातली स्त्री ही पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सुदृढ कशी होईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. ती मानसिकदृष्ट्या सुदृढ असेल तरच ती घराला पूर्णपणे खंबीरपणे आधार देऊ शकते आणि पुढे नेऊ शकते. हाच मला एक मोलाचा सल्ला द्यायचा आहे समाजाला, की समाजाने महिलांच्या आरोग्याकडे आणि जास्त करून मानसिक आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. यासाठी प्रत्येक घरातून प्रत्येकाने पाऊल उचललं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही दोघे मिळून जनजागृती या दृष्टीने करत आहोत. आता तुम्ही हे जसं म्हणालात तसं मुळात मानसिक आजार हा एखाद्याला आहे, अस्वस्थता आहे, चिंता वाटते आहे, कशात मन लागत नाहीये म्हणजे तो पूर्णांशाने मनोरुग्ण आहे असा त्याचा अर्थ नाही होत. त्याला मदतीची गरज आहे. जसे आपल्याला थकवा असेल तर आपण काहीतरी त्याच्यावरती औषध घेतो ना, टॉनिक घेतो आपण, तसं मानसिक दृष्टीने सुद्धा छोट्याशा टॉनिकनी एखादं औषध घेतल्याने आपल्याला जर बरं वाटणार असेल तर त्याच्यामध्ये कमीपणा किंवा काहीतरी हे वेगळं आहे, समाजाला सांगण्यासारखं नाहीये असं वाटण्याची गरज नाहीये. आपण योग्य वेळेला जर 1 टाका घातला तर पुढचे जसे 9 टाके वाचतात असं म्हणतो, तसं समाजासमोरचा हा जो गंभीर प्रश्न आहे तो मुळातच आवाक्यात येऊ शकतो आणि ताण जर आजूबाजूचा बघितला तर मला वाटतं ह्या कामाची जास्त गरज आहे.